तर आज आम्ही घेतलेले आहे करंजा बनवायला। तर साच्याने आज आम्ही करंजा बनवणार आहे। तर इथं सारण बनवून तयार आहे। सारणासाठी बघा शेंगदाणे भाजून घेतलेत, तीळ पण भाजून घेतलेत, खसखस भाजून घेतले आणि सर्व काही बारीक केलेलं आहे मिक्सरवरती आणि त्याच्यामध्ये गूळ खिसून घातलेला आहे, वेलची पावडर। तर मैद्याची कणिक मळलेली आहे, त्याच्यासाठी बघा मैदा घ्यायचा आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे, मीठ आणि थोडासा सोडा घालायचा आहे आणि मळून घ्यायचं आहे कणिक मळल्यासारखं आणि अर्धा तासभर भिजत ठेवायचं आहे। तर नवीन कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर बघा इथं मी साच्याने कानोली बनवत आहे, म्हणजे करंजा। तर खूप छान येतात बघा एकसारख्या आणि भरपूर सारण बसते। आपण कोरण्याने केल्यानंतर एवढं सारण नाही बसत जेवढं साच्याने बसतंय, तसं मला तर खूप आवडलेलं आहे बघा आणि पटकन कानोले होतात। तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल किती सुंदर दिसत आहेत करंजा। तर आमचा ओमकार भरत आहे आणि श्रेया गोळ्या करून देत आहे, निशिकांत दोघी आणि मी लाटत आहे। तर बघा इथे दोघी जण गोळ्या बनवून देत आहेत। तर करंजा करायचा म्हटलं तर खूप वेळ जातो, पण आमचा पटकन झाले आमच्या करंजा, का तर आम्ही 4 जण होतो। तर बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये किती छान झालेत करंजा अशा। आणि सारण पण भरपूर बसते बघा, 2 चमचे आणि जास्त सारण बसते। लाटून बी फक्त गोल लाटायला लागते साच्यामध्ये आणि दूध वगैरे लावायची काहीच गरज नाही बघा, का तर साच्याने चांगलं चिकटलं जाते आणि डिझाईन पण खूप छान येते। तर आमच्या ओमकारने खूप सारी मदत केलेली आहे बघा। पूर्ण कानोले त्याने अर्धा किलोचे मी केलेत, तर पूर्ण त्याने चिमटले आणि एक पण करंजी फुटलेली नाही बघा। तर इथे झालेत करून, तर आता आपण तळून घेऊया छान असे। तर बघा एक साईडनं खूप छान असे भाजलेत, छोट्या छोट्या म्हणजे फोड आल्यासारखं छान भाजलेत आणि चांगले फुगलेत पण। आणि आपण असं साधं सिंपल भरल्यानंतर कोरल्यानंतर बघा सारण एक साईडला जातं, पण साच्याने हाय असं सारण राहते, त्यामुळे भारी वाटतात। तर बघा इथे छान असं तळून झालेलं आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे। तर अशा प्रकारे मी सर्व करंजा तळून घेणार आहे। तर माझे इथं बघा शंकरपाळ्या, लाडू आणि करंजा झालेत, म्हणजे आता झाले तर जमा आहेत करंजा। तर चकली आणि चिवडा राहिलेला आहे। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चकली कशी बनवायची याचा व्हिडिओ बघूया। तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व करंजा तळून घेऊया। आणि आज आहे धनत्रयोदशी। तर धनत्रयोदशीची आपण संध्याकाळची पूजा कशी केलेली आहे मी, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि यमदीपदान म्हणजे यमासाठी पण दिवा लावला जातो, त्याची पण पूजा केलेली आहे मी। दरवर्षी पूजा करते त्याची, म्हणजे कणकीचा दिवा बनवून वापरून घेते आणि तेल घालून पूजा करून घेते। तर सर्वप्रथम आपण देवापाशी दिवा लावून नंतर तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथं कणकीचा दिवा बनवलेला आहे, म्हणजे यमासाठी दान असं। तर दरवर्षी आम्ही इथं पूजा करतो बघा। घरातल्या सर्वांनी पूजा करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे, आमच्या घरातल्या सर्वांचं रक्षण कर। तर इथे छान अशी पूजा झालेली आहे आणि घरात सर्व ठिकाणी दिवे लावून घ्यायचे आहेत आजच्या दिवसा, म्हणजे कालपासूनच सुरुवात करायची असते। एकादशीपासून दिवाळी सुरू होते, तर कालपासून सुरुवात करायची, रोज दिवे लावून घ्यायचं दीपावळी होईपर्यंत। तर संध्याकाळची पण पूजा केलेली आहे बघा धनत्रयोदशीची। तर खूप छान अशी पूजा पण झालेली आहे आणि करंजा पण झालेत। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धनत्रयोदशीच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
बाय बाय, गुड नाईट.